आणि महानगरपालिका निवडणुका येतील सरकारच्या मनात आलं असलं, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. त्याच्यामुळे ते आता या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घ्यावं यासाठी आज दिवसभर आमच्या बैठका आहेत. आणि आम्ही हा जो निकाल आहे विधानसभेचा, त्या निकालावर चिंतन आणि मनन करण्यापेक्षा पुढे जायला पाहिजे. वर्षानुवर्ष आम्ही निवडणुका लढतोय, पण अशा प्रकारच्या निवडणुका 10 वर्षामध्ये ज्या आम्ही पाहतोय, ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या जातात, हे गेल्या 70 वर्षात आम्ही कधी पाहिलं नव्हतं. तरीही महाराष्ट्रात असेल, देशात असेल, लाखोच्या संख्येनं आम्हाला मतदान झालेलं आहे. ज्याने आम्हाला मतदान केलं पण ते मतदान आम्हाला मिळालेलं नाही असं सुद्धा लोकांच्या शंका आहे. आम्ही तुम्हालाच मतदान केलं आणि म्हणून मग त्या मार्कडवाडीसारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी लोकांनी पुन्हा मतदान घ्या अशा प्रकारच्या मागण्या केल्या. या लोकांच्या संतप्त भावना आहेत, त्याचा आम्ही आदर करतो, स्वीकार करतो. आणि आमचं कुठल्या शेवटी राजकीय पक्ष आहेत, संघटना आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ. पण जसं तुम्ही आता महापालिका निवडणुकीचा उल्लेख केला, स्वबळाची तयारी असणार आहे का पुणे, पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका? बघा, महाविकास आघाडी ही अद्याप आहे ना. ह्या ज्या चर्चा सध्या सुरू आहेत स्वबळावर लढण्याच्या, त्या आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळावर लढाव्या किंवा जिल्हा परिषदा स्वबळावर लढाव्या अशी कार्यकर्त्यांची मागणी आणि भूमिका कायम असते. कारण खाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते, लोकसभेला कमी असते, विधानसभेला परत वाढते, मग खाली परत वाढत जाते. लोकसभेला आमच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये फार खेचाताणी नव्हती, ती विधानसभेला तुम्हाला दिसली असेल. काही जागा ज्या आम्हाला वाटत होतं आम्हाला मिळायला पाहिजे, ज्या आम्ही अधिक चांगल्या प्रकारे लढून जिंकू शकलो असतो, त्या आम्हाला मिळाल्या नाही. राष्ट्रवादीला मिळाल्या नसतील किंवा काँग्रेसची तशी अपेक्षा असेल, पण आम्ही खेड आळंदीची जागा शेवटच्या क्षणी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती जिंकलो. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना पूर्ण खात्री होती की जुन्नरची जागा जर आम्ही लढलो असतो तर आम्ही 100% जिंकलो असतो. जुन्नरची जागा, अशा अनेक जागांवरती शिवसेनेचं पहिल्यापासून एक ताकद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असेल की अमुक अमुक जागा आमच्या वाट्याला आली असती तर आम्ही जिंकलो असतो. पण आता निवडणुकीत जेव्हा आघाडी असते 2 किंवा 3 पक्षाची, तेव्हा हे असं होत असतं. आणि आपल्या देशामध्ये ज्याच्या हातामध्ये EVM त्याची लोकशाही असं समीकरण झालेलं आहे. पण ठीक आहे, यातून मार्ग निघेल, पुढे जाऊ. तुम्ही आता पुण्याच्या जागांचं उदाहरण दिलं, पण महत्वाचं असं की पुण्यात साधारण तुमचं निगोसिएशन शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होतं, तिथे आराखडे बसलेले आहेत, त्यामुळे गणित फसले, जागा कमी आल्या असं तुमचं म्हणणं? नाही, आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. पण आम्हाला खेड आळंदीची जागा शेवटच्या दिवशी मिळाली आणि आम्ही ती जिंकलो हे सांगतो. जिंकली असते, आमच्या कार्यकर्त्यांना तशी खात्री होती. हडपसरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी फार चांगल्या प्रकारे लढले आणि फार थोड्या मताने त्यांचा पराभव झाला, हे पण सांगतो मी तुम्हाला. आम्ही कुठे कमी पडलोय का किंवा कुठे काय घातपात झालाय का यासाठी आम्ही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असते. याचा अर्थ कुठेतरी जागा वाटपाचा सुद्धा नाही, आता कुठेतरी याचा परिणाम झाला. आता निकाल लागलेले आहे, आता निकाल लागला आहे. हा बघा, आम्ही ह्या तिघांनी मिळूनच लोकसभा एकत्र लढलो, तिघांनी मिळून लोकसभेला चांगला निकाल दिला, हे सुद्धा तुम्हाला मान्य केलं पाहिजे. विधानसभेला महाराष्ट्रामध्ये सत्ता येईलच अशा प्रकारचं वातावरण होतं आणि तिन्ही पक्षाला तसा आत्मविश्वास होता. पण आता आम्ही
महाराष्ट्रात सध्या जे काय चित्र सुरू आहे नवीन सरकार आल्यापासून आपण पाहत आहे काय झालं. आता शरद पवार साहेब पुण्यामध्ये होते, ते आता बीड आणि परभणीला निघालेले आहेत. अनेक राजकीय नेते आता बीड परभणीला जात आहेत. आमचे लोक जाऊन आले. या राज्यात काय चाललं आहे? सरकार स्थापन झालं तर मंत्रिमंडळ तयार होत नव्हतं. मंत्रिमंडळाने शपथ घेतली तर खातेवाटप जाहीर होत नाही. अहो, 5वी बहुमत तुमच्याकडे आहे, तुम्हाला कोण अडवत आहे? 225 आमदारांचं बहुमत ज्या आघाडीकडे किंवा ज्या पक्षाकडे आहे त्यात स्वतः भारतीय जनता पक्षाकडे जवळजवळ 125 जागा, 132च्या वर जागा आहे, 40 जागा आहे, 140. तरी तुम्हाला आता खातेवाटप करता येत नाही. हे राज्य कसं चालेल? या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, ठिकठिकाणी खून, हत्या, दरोडे, बलात्कार होत आहेत आणि सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भाषणं ऐका तुम्ही. 14 कोटी जनतेचे आभार मानले. तुम्हाला 14 कोटी जनतेने निवडले नाहीये. तुम्ही जरा बसा शांतपणे. 14 कोटी जनतेचे आम्ही आभार मानतो आम्हाला सरकार दिल्याबद्दल. बरं का? तसं नाहीये. पण साहेब, महापालिका निवडणुकीमध्ये तरी कार्यकर्त्यांचं ऐकणार का सोमवार? आम्ही नक्की ऐकू. बघा की आता मुंबई महानगरपालिका हा एक फार कळीचा मुद्दा असतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना हा एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि आम्ही 10 जागा जिंकल्या. तरी या एवढ्या कठीण परिस्थितीत आम्ही 10 जागा जिंकल्या. आमच्या 4 जागा फार कमी मतांना आम्ही. मुंबई महानगरपालिकेवरती आम्हाला काही करून सत्ता मिळवावीच लागेल, नाहीतर मुंबई वेगळी होईल. आपण पाहताय मराठी माणसावर ज्या प्रकारे हल्ले सुरू आहे. मुंबई सोबळाची तयारी सुरू झाली. एक महत्वाचं विषय, बाकीच्या पालिकांपेक्षा बीएनसी ही त्यातल्यात ऑडमॅन आउट आहे. कारण यंदा तुम्हाला तिथे फक्त भाजप सोबत नाही तर यावेळी तुम्हाला तिथे शिंदेसोबत सुद्धा लढावं लागणार आहे. अशा वेळी एक्झॅक्टली तुम्ही सोबळाचं नाव तुमच्यासाठी महत्वाचं ठरेल की तुम्हाला आता मित्र पक्षांचं या सगळ्यामध्ये महत्व बघितलं? नाही, मुंबई महानगरपालिकेमध्ये माननीय उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख आणि आम्ही सगळे बसून त्याच्यावरती आमच्याकडे चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांचा जो रेटा असतो खालून तो स्वबळाचाच आहे. शिवसैनिकांचा जो एक रेटा असतो तो स्वबळाचाच आहे आणि मुंबईमध्ये शिवसेनेची निर्विवाद ताकद आहे. मुंबईमध्ये आमच्या वाट्याला आणखीन काही जागा आल्या असत्या तर आम्ही त्या जागा जिंकलो असतो, हे पण तुम्हाला मी सांगतो. पण तसं होऊ शकलं नाही. आता मुंबईमध्ये आम्हाला लढावंच लागेल आणि आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची, नेत्यांची जी मानसिकता आहे, मी मुंबईपुरतं बोलतो. याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली असं होत नाही. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा आम्ही महानगरपालिका स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वतंत्रपणे लढलेलो आहोत. आता ह्याच्यातून आम्ही कसं काय मार्ग काढायचा पाहतो. आता पुणे असेल, पुण्यामध्ये असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल, नाशिक असेल, महाविकास आघाडी आहेच. पण मुंबईचं महत्त्व हे महाराष्ट्रात आणि देशाच्या नकाशावर फार वेगळं आहे. तिथे जर शिवसेनेची ताकद नसेल तर 100% आज मुंबईचं ओरबडणं सुरू आहे, उद्या तुकडा पडेल.